सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून खळबळजनक फोटो पोस्ट। हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवतानाचा फोटो पोस्ट। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून आणखी एक फोटो एक्सवर पोस्ट। लक्ष्मण हाके आणि कैलास फडचा फोटो पोस्ट। अंजली दमानियांकडून व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचं स्टेटमेंट शेअर। राजश्री मुंडे, अभय मुंडे, राजेंद्र खनमट, वाल्मिक कराडचं स्टेटमेंटमध्ये नाव। अजूनही म्हणता संबंध नाही, दमानियांचा सवाल। अंजली दमानियांकडून मराठा ओबीसी वादामध्ये तेल टाकण्याचं काम, अमोल मिटकरींचा आरोप। अंतरवाली सराटीत गोळीबार झाला तेव्हा धसांना गँग दिसल्या नाहीत। सुरेश धस हे फक्त देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतायत। देशमुखांच्या हत्येला जातीचा रंग दिला जातोय, लक्ष्मण हाकेंचा आरोप। वाल्मिक कराडचे संबंध, शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि धसांसोबतही निवडणूक जिंकण्यासाठी वाल्मिक कराडचा वापर करून घेतला, लक्ष्मण हाकेचा हल्लाबोल। पुण्यामध्ये दर 2 दिवसाआड कोयता गँगद्वारे हत्या होतात। पुण्यातल्या कोयता गँगद्वारे होणाऱ्या हत्यांवर शरद पवार गप्प का, लक्ष्मण हाकेंचा सवाल। देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन। अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग। सीआयडीकडून वायभसे दाम्पत्याची पुन्हा चौकशी। खंडणी प्रकरणात विष्णू चाटेचं व्हॉइस सॅम्पलही घेतलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याची फोर्ड कार केज पोलिसांनी ताब्यात घेतली। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये दोघांमध्ये चर्चा। संतोष देशमुखांच्या हत्येआधी 2 दिवसांपर्यंत सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपर्कात होते, अमोल मिटकरींचा दावा। धस यांचा सीडीआर काढून त्यांचीही चौकशी व्हावी, मिटकरींची मागणी। धस यांच्याबाबतच्या प्रकरणातले पुरावे योग्य वेळी बाहेर काढणार, अमोल मिटकरींचा इशारा। 2001च्या पाथर्डीतल्या दरोड्याच्या म्होरक्याचे संबंध कुणाशी, मिटकरींचा नाव न घेता धस यांच्याकडे रोख। धस यांचा बोलविता धनी कोण आहे हे शोधावं लागेल, मिटकरींचा हल्लाबोल। इतिहासात सुरेश धस हेच आका होते, मिटकरींचा आरोप। भाजप आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरींचे आरोप फेटाळले। आरोपांची चौकशी झाली असून क्लीन चिटही मिळाली। देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा हा प्रकार, धस यांचं स्पष्टीकरण। वाल्मिक कराडला बीड प्रकरणात अटक, मात्र अजूनही व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू। सीडीआर काढून बीड प्रकरणाचा तपास करावा, संदीप क्षीरसागर यांची माहिती। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली। सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत न स्वीकारण्याचा कुटुंबियांचा निर्णय। बीड घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये मोर्चाचं आयोजन केलं जाणार। त्यासाठी हिंगोली विश्रामगृहामध्ये काल बैठक। देशमुख कुटुंबियांसह लोकप्रतिनिधींना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जाणार। सिंधुदुर्गात सरपंच संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर काँग्रेसच्या संघटनेत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता। प्रत्येक 10 बूथ मागे 1 वॉर्ड अध्यक्ष नेमावा, शहर काँग्रेसचा पक्ष नेतृत्वासमोर प्रस्ताव। एचएमपीव्ही संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याला कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधाची गरज नाही। भक्तांनी दर्शनाला येताना घाबरू नये, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे महामंत्री गोविंद शेंडे यांचं आवाहन। बारामती पॅटर्नचं मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेलांकडून कौतुक। बारामती अॅग्रो ट्रस्टच्या सीईओंनी दिल्लीमध्ये नडेलांची भेट घेतली। शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार द्या, औषध आणि अन्नपदार्थामधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीनं दूर करा, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना। सोयाबीन खरेदीचं पेमेंट जलद गतीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचेही निर्देश। विशाळगडावर जाण्यास भाविकांना आणि पर्यटकांना सशर्त परवानगी। सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत पर्यटकांना विशाळगडावर जाता येणार।
भंडाऱ्याच्या तई गावाजवळ झुडपात अडकलेल्या वाघाच्या बछड्याला वनविभागानं निसर्गाच्या अधिवासात सोडलं। फोटो सेशनसाठी हुल्लडबाजी करून ग्रामस्थांनी त्याला घेराव घालत दगडगोटेही मारले होते। नागपूर पुणे मुंबई करता स्लीपर वंदे भारत सुरू करण्याची मागणी, त्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाकडे सादर। एचएमपीव्ही आजाराचे भारतामध्ये 6 रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांसाठी 6 बेड्सची व्यवस्था। नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन। लाडक्या बहिणी योजनेचं काम केल्यानंतर पैसे न मिळाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह 6 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल। काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या सिद्धार्थनगरमधील वैभव वाघे या तरुणाला बेदम मारहाण केली होती। बांगलादेशींना मालेगावात जन्मदाखला दिल्याच्या प्रकरणी घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना। किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले। 2 जहाल महिला माओवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण। शासनानं 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। शहरी नक्षलवाद प्रकरणी आणखी 2घांना जामीन मंजूर। रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। प्रत्येकी 1 लाखाच्या जात मुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश। पालघरमधील आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर। प्रसूती झालेल्या एका महिलेला बाळांवर उपचार करण्यासाठी पालघर ते जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागला। या ताईचा दुर्दैवी मृत्यू। रायगडच्या कर्जत तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी एनसीबीच्या जाळ्यात। जमिनीचे फेरफार करून देण्यासाठी 1 लाखाची लाच स्वीकारताना आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।